सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला जाणून घेऊयात आजचं राशी भविष्य आणि जाणून घेऊयात कुणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यापारी वर्गाला लाभदायक सौदे होतील. तुम्ही भविष्यातील योजनांमध्ये पैसे गुंतवाल आणि बचतही करू शकाल. व्यवसायात स्पर्धा असली तरी तुमचं काम मात्र सुरळीत चालू राहील, परंतु सहकाऱ्यांमुळे काही वेळा काही गैरसोय होऊ शकते. अपेक्षेप्रमाणे आर्थिक लाभ होतील आणि कार्याची नवीन क्षेत्रे उपलब्ध होतील. मित्र आणि नातेवाईकांसोबत धार्मिक सहलीचे योगही येतील. महिलांना त्यांच्या तब्येतीची चिंता राहील. थकवा अधिक राहील आणि स्वभावात चिडचिडेपणामुळे घरातील काम थोडंसं अव्यवस्थित राहील. मुलं अभ्यासामध्ये जरा कमी लक्ष देतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तू दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस प्रत्येक क्षेत्रामध्ये आनंदी जाईल. आज तुमची बहुतेक कामं आधीच नियोजित असतील, ज्यामुळे कोणतीही कोंडी होणार नाही. व्यावसायिक लोक कामाच्या ठिकाणी कामात समाधानी राहतील, परंतु सहकाऱ्यांकडून नाराजीच्या घटनांमुळे काही काळ गोंधळ निर्माण होऊ शकतो. सरकारी कामामध्ये निश्चित यश मिळेल, परंतु वडिलोपार्जित बाबी काही कारणानं अनिश्चित राहतील. महिला कुटुंबातील सदस्यांचे गैरसमज दूर करून वातावरण प्रसन्न करतील आणि घरामध्ये मान सन्मान वाढेल. तुम्ही धार्मिक कार्यामध्ये जितका वेळ द्यावा तितका वेळ तुम्ही देऊ शकणार नाही. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा तुमचा दिवस सामान्य असेल, पण तरीही तुमच्या कामामध्ये सुधारणा करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. आरोग्यासंबंधीच्या काही तक्रारी राहतील. रक्ताचे विकार, सांधे किंवा सूज यांच्याशी संबंधित समस्या तुम्हाला असू शकतात. तुम्हाला कामामध्ये रस कमी होईल. पैशांच्या कमतरतेमुळे तुम्ही उदास व्हाल, परंतु तरीही आज पैशांपेक्षा परस्पर संबंधांना अधिक महत्त्व द्या. ते भविष्यासाठी फायदेशीर आहे आणि शांतता प्रस्थापित करणं आवश्यक आहे. नोकरी व्यवसायामध्ये निष्काळजीपणामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अधिक काळजी घ्या. सामाजिक संबंधांमध्ये कटुता राहील. घरगुती जीवन संमिश्र राहील. महिलांचं सौम्य वर्तन शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपयुक्त ठरेल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली भाकरी गाईला खायला द्या. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. मनातील बऱ्याच कल्पना या बऱ्याच अंशी पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या कल्पना देखील लोकांना आकर्षित करतील. तुम्ही दोन पक्षांमधील वादामध्ये मध्यस्थी करून योग्य निर्णय देऊ शकता. तुम्हाला मान सन्मान मिळेल. नोकरी व्यवसायातील सुरुवातीच्या अडथळ्यांनंतर उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होतील. अनेक दिवसांपासून तुमच्या मनामध्ये सुरू असलेल्या व्यवसायाच्या योजनेतून आज दिशा मिळाल्यानं उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. भविष्यामध्ये फायदेशीर ठरणाऱ्या जोखमीच्या कामांमध्ये तुम्ही कोणताही संकोच न करता गुंतवणूक करू शकता. महिला पूजा कार्यामध्ये अधिक व्यस्त राहतील आणि त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायाम करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही जिथे असाल तिथे आळस आणि निष्काळजीपणा पसरवाल. आर्थिक लाभाच्या अपेक्षा जास्त नसतील, परंतु खर्च कमी करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल, जेणेकरून आर्थिक समस्या उद्भवणार नाहीत. दैनंदिन कामं कुटुंबातील सदस्यांच्या मदतीनं पूर्ण होतील. आज दुपारी महत्त्वाचं काम पूर्ण झाल्यानं तुम्हाला दिलासा मिळेल. घरातील महिलांशी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात, तरीही शांतता राहील. मुलांशी मैत्रीपूर्ण वागणूक राहील. नातेवाईकांकडून काही अप्रिय बातम्या मिळाल्यानं काही क्षण चिंतेत जातील. संध्याकाळची वेळ संपूर्ण दिवसापेक्षा अधिक आनंददायी असेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मनामध्ये अनेक योजना तयार होतील, परंतु वेळ आणि पैशाच्या कमतरतेमुळे तुम्ही त्यांची अंमलबजावणी करू शकणार नाही. कष्ट करूनही आर्थिक लाभ कमी होईल. आज सरकारी किंवा जमिनीशी संबंधित कामांमध्ये तुम्ही उशीर करू नका, अन्यथा ते दीर्घकाळ पुढे ढकलण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला नावलौकिक मिळेल. कामातील मंदीमुळे आर्थिक समस्यांमुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. जोखमीच्या कामामध्ये गुंतवणूक केल्यानं
प्रथम तोटा होईल, परंतु नंतर फायदा मिळेल. कौटुंबिक वातावरण पूर्वीपेक्षा चांगले राहील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही आज शिवजपमाला पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही घेतलेल्या निर्णयांमुळे तुमच्या प्रियजनांबद्दल नाराजी आणि द्वेषाची भावना निर्माण होऊ शकते. स्वभावामध्ये दाखवण्याची प्रवृत्ती राहील. अनावश्यक खर्चांमुळे आर्थिक समस्या या निर्माण होतील. शेजाऱ्यांशी अहंकाराचं भांडणही होऊ शकतं. कोणतीही गंभीर परिस्थिती टाळण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता सतर्क ठेवा. व्यवसायात किंवा गुंतवणुकीत कोणताही बदल अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यानंच करा. घरातील वडीलधारी मंडळी आजच्या प्रतिकूल परिस्थितीत मदत करतील. महिलांशी संबंध मंदावतील आणि वैवाहिक सौख्य अडचणीत येईल. आर्थिक कारणांमुळे तुम्हाला प्रवास करावा लागेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करा आणि दिवा लावा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला जोखमीच्या कृतींची भीती वाटेल, परंतु लवकरच तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. आज कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे उधार देऊ नका. बुडण्याची शक्यता आहे, परंतु कर्जाची परतफेड करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक लाभ अधूनमधून होतील आणि खर्च देखील विशेष असतील. तरीही तुम्ही अनेक दिवसांचा कोटा पूर्ण कराल. संध्याकाळपर्यंत व्यावसायिक कामातून तुम्ही मोकळे व्हाल. नोकरदारांना आज कामाच्या ठिकाणी समन्वय राखण्यासाठी संघर्ष करावा लागेल. अधिकारी विनाकारण नाराज होतील. वैवाहिक जीवनामध्ये काही चढ उतार हे येऊ शकतात. आज नशीब 94% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजही परिस्थिती बहुतांश वेळा चिंतामुक्त राहील, परंतु दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवरती सावधगिरीने विश्वास ठेवा. अन्यथा घाईघाईने घेतलेले आणि चुकीचे निर्णय हानी पोहोचवू शकतात. तुमच्या कामात किंवा व्यवसायात एखाद्याच्या अनावश्यक हस्तक्षेपामुळे तुम्ही कोंडीमध्ये सापडू शकता. तुम्हाला यातून बाहेर काढण्यासाठी फक्त वयोवृद्ध लोकच मदत करतील. आज घेतलेले निर्णय अधिक प्रभावी ठरतील. प्रलोभनांपासून तुम्ही आज दूर राहा. आवश्यकतेनुसार आर्थिक फायदा नक्कीच होईल. महिलांना आज काही काम बिघडल्यामुळे काळजी वाटेल, परंतु थोडे अधिक परिश्रम केल्यानंतर परिस्थिती सामान्य होईल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने असेल. तुमच्या गुरु किंवा वरिष्ठांचे आज तुम्ही आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही अधिक चंचल व्हाल आणि तुमचं मन निरुपयोगी गोष्टींमध्ये भरकटेल, परंतु नजीकच्या भविष्य काळामध्ये आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज तुमची व्यावहारिकता कमी होऊ देऊ नका. यामुळे फायदेशीर संपर्क निर्माण होतील. कुटुंबातील सदस्यांशी निरुपयोगी बाबींवरती वाद होतील. कामाच्या ठिकाणी निर्णय घेण्याची क्षमता कमी होईल. आर्थिक बाबतीत यश मिळवण्यासाठी आज तुम्हाला कोणाची तरी मदत ही घ्यावी लागेल. दुपारपर्यंत तब्येत ठीक राहील आणि त्यानंतर थोडा थकवा जाणवेल. व्यवसायामध्ये सध्याची स्थिती कायम ठेवा आणि आज गुंतवणूक करू नका. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला विविध समस्यांना सामोरं जावं लागेल. समाजामध्ये निषिद्ध असलेल्या कामांकडे मन अधिक आकर्षित होईल, ज्यामुळे घरामध्ये कलह आणि सामाजिक क्षेत्रामध्ये टीका होऊ शकते. वागण्यामध्ये तुमच्या कटुता आणि स्वार्थ अधिक असेल. अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्यासाठी तुम्हाला चकमकीचा अवलंब करावा लागेल, परंतु तरीही कामात यश निश्चित नाही. दुपारनंतर प्रतिष्ठित व्यक्ती किंवा स्त्रीच्या मदतीने तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. नवीन कामाची सुरुवात तुर्तास रद्द करा आणि जुनी अपूर्ण कामं पूर्ण करण्यास प्राधान्य द्या, अन्यथा पैशांची आवक थांबेल. घरातील कामांकडे दुर्लक्ष केल्यानं अशांतता निर्माण होऊ शकते. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामात यश मिळवण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न कराल. सुरुवातीला तुम्हाला अपयशाला सामोरं जावं लागेल, परंतु दुपारनंतर तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ हे नक्कीच मिळेल. जरी ते मध्यम असेल, मन भरकटेल पण एकाग्र आणि कामाग्न मग्न राहील. आज तुम्ही व्यवसायात ज्या योजनेवरती काम करत आहात
ते तुम्हाला नजीकच्या भविष्यकाळामध्ये आर्थिक लाभ देऊ शकतं. घराच्या आत आणि बाहेर बोलक्यापणामुळे आदर कमी होऊ शकतो. घरातील कामांमुळे तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. महिलांना कौटुंबिक संबंध टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. आणि कुणाच्या आयुष्यामध्ये काय आणि कसं घडणार आहे हे तर आपण जाणून घेतलेलंच आहे. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की आज सर्वांचं आयुष्य, सर्वांचा दिवस चांगला जावो आणि तुमची भरभराट हो. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला देखील लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.